अजय महाराज बारसकर हा गद्दारच। सरकारने त्याचा दूत म्हणून वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप अहमदनगरमधील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलाय। एक तास आज नगर महाराष्ट्रात जवळपास विधान परिषदेचे विधानसभेचे धरून 350-350 आमदार आहेत। त्याच्या 300 आमदारांना अजून अर्धा तास कधी सलग न्यूजवर बोलायला नाही भेटलं आमदार लोकांना। तर हे कोण आहे? याचे अर्धा एक तास एवढे न्यूज चॅनलवर याची बाईट लागते। याच्या मागं खूप मोठी ताकद काम करते। छगन भुजबळला फक्त 30 सेकंद बोलायला भेटलं विधानसभेत, त्याचे त्यांनी दोनदा अजय बारसकरचं नाव घेतलं। म्हणजे याचं कनेक्शन खूप मोठं जुळलेलं आहे। त्याच्या गावातून आत्ताच आम्हाला माहिती कळाली, या 3-4 दिवसापूर्वी तो हेलिकॉप्टरच्या विमानात प्रायव्हेट मोठ्या व्यक्ती मोठ्या मंत्र्यासोबत आपलं मोठ्या एका नेत्यासोबत हा फिरलेला आहे। मग त्या प्रवासात काय बोलणं झालं, त्याच प्रवासात काय डाळ शिजली याचा तपास आता सरकारी यंत्रणांनी घ्यायला पाहिजे किंवा मीडियानी हा जाब विचारायला पाहिजे। या सरकारने अजय महाराज यांच्या मार्फत हे आंदोलन 100% उघडण्याचा प्रयत्न केला असं 100%। कारण हे मराठ्यांचं आंदोलन नाही सरकार थांबू शकत, नाही दुसरं कोणी विरोधक थांबू शकत। मराठ्यांचं आंदोलन हे फक्त गद्दार मराठाच फोडू शकतात, कारण मराठ्यांचा विरोध हा मराठाच करू शकतो। त्याच्यामुळे सरकारने सगळे हातखंडे वापरून पाहिले। आता शेवटी ते मराठ्यांच्या विरोधात उभं करायला मग आपण पाहतो एक मराठा नेता येतो पाटलांविरुद्ध मराठा आरक्षणाविरुद्ध फाईट देतो। मग आता त्यांनी काही नेते धरले आणि काही असे गल्लीच्या लोक धरलेले ज्यांची गल्लीत बी काही विशेष किंमत नाही। नाही ना, आम्ही ते एवढ्या या आठवड्याभरात 4-5 दिवसातला हा विषय नाही। त्याच्यात एक नेता बच्चू कडू असावा आणि दुसरा खूप मोठ्या लेवलचा नेता होता। ते बलात्कारी म्हणून पण आता जरांगे पाटील म्हटले की तो बलात्कारी वगैरे तसं काही आहे? त्याच्याच गावातल्या लोकांनी आता सांगितलंय हा गुन्हा दाखल नाही झाला म्हणून आम्ही कागदोपत्री आता मीडियासोबत ते बोलू नाही शकत। मागे बऱ्याच वर्षांपूर्वी त्याच्यावर त्याने असं एका अल्पवयीन मुलीवर भंगार प्रकार केला आणि तो प्रकार पैसे देऊन तिथं मिटून घेतला। सगळ्या गावकऱ्यांनी त्याला त्यात मदत केली तेव्हा त्यांनी तिथं कान धरून अख्ख्या गावाची माफी मागितली होती। त्याच्यानंतर त्याच्या गावातून अजून एक विषय कळाला, हा भिशा चालवायचा, सगळ्यांचे भिशा घेऊन यांनी पैसे बुडवलेले। तेव्हा याला गावकऱ्यांनी कोंडून ठेवला होता। त्यावेळेस पण यांनी हातापाय बुडवून हे ते करून आलं। याच्यात आपण जर एक विचार केला, याचा कायदेशीर इन्कम सोर्स काहीच नाही। याचा कायदेशीर इन्कम सोर्स नाही, कायदेशीर कोणता धंदा नाही। मग याचे जे प्रॉपर्टी होते हे नेमके कशाच्या जीवावर होते? यांनी PWDतल्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांची यांच्या विरुद्ध तक्रारी आहे, फक्त ते लिगल नाही, ते नोकरीला असल्यामुळे ते करू नाही शकत। PWDतून हप्तेखोरी करणं याच्या गोष्टी करणं मग हे त्याच्याच गल्लीतल्या आणि त्याच्याच जवळच्या आसपासच्या लोकांनी सांगितले। आता हे मित्र बी त्याच्यासोबत खूप दिवस राहिलेले, PWDत वारंवार गेलेले, PWDतून बी त्यांनी खूप मोठा त्रास दिलेला आहे। सरकारी यंत्रणांना पण खूप त्रास दिलेला आहे। नाही, आम्ही त्याच्यावर पूर्णपणे त्याचा निषेध करणार का आम्हाला पाटलांनी सांगितलेलं आहे त्याच्या अंगालाही हात लागला नाही पाहिजे। जे काय असेल ते कायदेशीर पद्धतीने आपण त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू, त्याच्याविरुद्ध निवेदनं देऊ आणि त्याला आता बच्चू कडूंनी बी त्याला तिथून हाकलून दिलेलं आहे पक्षातून आणि वारकरी संप्रदायाचे लोक बी त्याला हाकलून देण्याची त्यांची प्रोसेस चालू आहे आणि तिथून बी त्याला वारकरी संप्रदायातून बी त्याला हाकलून देणार आहे। ज्यावेळेस पाटलांजवळ गेला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी देववरून आलेलो आहे, नगरवरून आलेलो आहे असं जर सांगितलं असतं त्यांनी तर त्याला तिथं भेटून पण नसतं। त्याला पाटील त्याला ओळखतच नाही। जेवढा आम्ही पाटलांपुढे त्याचं हे रिपोर्ट कार्ड पोहोचवलं तेवढंच पाटील त्याला ओळखतो। तो सांगतो मी पाटलांच्या टीममध्ये काम करतो, पाटलांच्या टीममध्ये, असं काही नाही। असं असतं तर त्यांनी त्याची ओळख कशाला दिली असती? निवेदन देणार आहे SP साहेबांना। ते काहीतरी कट्ट्याचं पण काय गुन्हा जरांगे पाटील मॅनेज झाले, हे डुप्लिकेट करतात, हे ऑस्करचा पुरस्कार द्यायला पाहिजे। याच्याकडे 4 महिन्यापासून सगळे पुरावे। जर जरांगे पाटील गद्दार होते, जर त्यांनी हे केलं तर हा त्यांचं उपोषण सोडायसाठी तिथं गेलाच कशाला? जर याच्याकडे ही सगळी माहिती होती तर मग आपल्याला जो व्यक्ती वाटतो जो गद्दार आहे, इथलं मला नाही वाटत कोणता माणूस गद्दार व्यक्तीचं उपोषण सोडायला जाईल। मरतो तर मरून दे म्हणून ना, तिथं जाऊन त्यांना फार त्यांच्या मागं पुढं करून हात जोडून त्यांना विनंती करत होता। मग कशासाठी गेलता आणि जरांगे पाटलांनी त्यांना का हाकललं? याचं सगळ्यात मोठं कारण हे नगरचा मराठा क्रांती मोर्चा आहे। मराठा क्रांती मोर्चाने जरांगे पाटलांकडं या खंड्या उर्फ आजची वारंवार तक्रार केलेली का हा इथं मोर्चा फोडतोय।
जारंगे पाटलांना हे सगळं माहिती आहे का नगरच्या टीमची याची तक्रार आलेली हो, मोर्चा फोडतोय म्हणून जारंगे पाटलांनी तेवढा त्यांच्या डोक्यात असणार आहे का हा मराठ्यांच्या अन्नद्वेष कालवतोय म्हणून जारंगे पाटलांनी त्याला हाकललेलं आहे आणि त्यांनी त्याचं रूप हे तुकाराम महाराजांकडे वळवलं आहे. जर याला तुकाराम महाराजांचं तिथं त्याच्यात तुकाराम वगैरे काही बोलण्यातच आलेलं नाही. ते सुहास काके कोणतरी पत्रकार आहे हे त्याची बाईट घेताना दादाला त्यांना आठवण करून देतोय त्या आजाला की तुकाराम बिकाराम काहीतरी म्हणलं गेलं पण त्या पूर्ण बाईटमध्ये तुकाराम बिकाराम असा शब्दच नाही आहे. पाटील त्याला चिडून बोलले संतबिंत आम्हाला सांगू नको आणि पाटलांना माहिती होतं तो गद्दार आहे पण त्यांना आंदोलन फोडायचं नव्हतं म्हणून त्याला काही न बोलता त्याला तिथून हाकलून दिलं. आणि याचा सगळ्यात मोठा विषय असा आहे ह्यो जर स्वतःला एवढं मराठा जातीवंत समजतो मराठ्यांच्या प्रश्नावर रोडवर उतरतो. जेव्हा छिन्नम प्रकरण झालं होतं नगरमध्ये छिन्नम प्रकरणात इतका मोठा धिंगाणा महाराष्ट्रभर झाला होता तेव्हा ह्यो खंडू उर्फ आज्या खंडणीखोर माणूस हा छिन्नम प्रकरणात रोडवर का नाही उतरला त्यांनी छिन्नमला विरोध का नाही केला तेव्हा तो गप मूग गिळून का बसला कारण तेव्हा त्याला छिन्नम विरोधात रोडवर उतरायला पैशाची कुणी खंडणी दिली नाही कुणी मदत केली नाही म्हणून हा रोडवर नाही. याची आंदोलनं फक्त एक तर कॅमेरा किंवा पैसा याच्या व्यतिरिक्त याची आंदोलनं नसतात. जर याचं खरंच मराठत्व याचं जिवंत असतं तर छिन्नम प्रकरणात त्यांनी रोडवर उतरला असता आणि छिन्नमला यांनी जाब विचारला असता. ते तसं त्यांनी काही केलेलं नाही. त्याचे हे असे चाळे बघून ते बच्चू कडूंनी पण त्याला पक्षातून हकालपट्टी केलेली आताच. या प्रसिद्धीसाठी या खंडू भास्करने हे सगळं लावलेलं आहे. याच्याकडे कुठं कीर्तन होत नाही. भाऊसाहेबांनी तुम्हाला सांगितलं की याचे कुठेही कीर्तन होत नाही. जर याचे कुठं कीर्तन होत नाही याला समाजात कोणी बोलवत नाही सामाजिक कार्यक्रमात याला कोणी बोलवत नाही तर याला काहीतरी करायचं आहे म्हणून 4 महिने झाले तो फक्त जारंगे पाटलांच्या पाठीमागे जारंगे पाटलांच्या पाठीमागे राहून काय करायचं तर माहिती गोळा करायची त्या माहितीचा वापर करायचा ते लोकांमध्ये जायचं मी आज पाटलांबरोबर होतो मी आज असं केलं मी आज तसं केलं. याला वैयक्तिक कोणताही समाज कुठलाही आमच्या नगरमध्ये जेवढे पण उपोषणं झाले तुम्ही एकाही उपोषण स्थळाची माहिती घ्या की जिथं यो खंड्या बारसकर आला त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला तो येऊन उपोषणात तुमच्यासाठी 1 घंटा बसला असं कुठेही झालेलं नाही. मराठा समाजासाठी याचं काही योगदान नाही. संभाजी ब्रिगेडमध्ये ज्यावेळेस हा होता संभाजी ब्रिगेडमध्ये त्यावेळेचा इतिहास तुम्ही शोधा. आम्ही माहिती सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास नका ठेवू. संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा असताना यांनी हे आता मला नावं घ्यायचे नाही संजीव गोवर या लोकांनी फक्त आणि फक्त सुपारी घ्यायचे कामं केली. त्यावेळेसचा इतिहास आहे. ज्यावेळेस ज्यांना मराठा समन्वयक म्हणून सरकारकडे हे होते त्यावेळेस यांनी काय केलेलं आहे हे सरकारला विकले गेलेले आणि आज हे सरकारला विकले गेलेले असताना ह्यो खंडू बारसकर ह्यो खंड्या याला इथं नगरमध्ये कोणी विचारत नाही. याला कुठेतरी प्रसिद्धी घ्यायची म्हणून 2-4 आमच्याच जवळचे ओबीसी बांधव पकडायचे त्यांच्या कोणत्या तरी लोकांना पकडायचे त्यांना पोस्ट करायला लावायचे की बाबा ह्या पोस्ट करा मी मराठा समाजाच्या विरोधात पोस्ट करतोय आणि ही प्रसिद्धी घ्यायची. याला जर खरोखर तळमळ होती याला जर खरोखर समाजाची तळमळ होती तर यांनी वैयक्तिक येऊन पाटलांना पाठिंबा दिला किंवा इथला मराठा समाज जमा केला असं काही केलं का असं काही प्रकारचं केलेलं नाही. याचा उद्देश एकच आहे की पाटलांची बदनामी केली म्हणून माझी फक्त सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला ओळखतील लोक महाराष्ट्रात अरे तुला महाराष्ट्रात आज फक्त आहे ना एक दल्ला म्हणून ओळखायला लागलेत. तू महाराष्ट्रात तुझी ओळख अशी झालेली की तू जिथं जाशील तिथं मराठी म्हणणार की अरे हे फुटीरवादी आलं. त्याच्यामुळं या खंडू बारसकरचा आम्ही जाहीर निषेध करतो. विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये मोठ्या नेत्यांसोबत फिरून आलेलं आहे असं त्याच्या गावातून लोकांकडून समजतंय. तर याची शहानिशा आपण केली पाहिजे का ह्या 3-4 दिवसात नेमक्या काय घडामोडी घडल्या आणि हा जर मराठा समाजासाठी इतकी तळतळ करत होता याच्या म्हणण्यानुसार याला मराठा समाजाचं चांगलं करायचं. जर याला पाटलांचे मुद्दे पटले नाही त्यांनी मराठा समाजासाठी एक स्वतंत्र आंदोलन चालू करायचं होतं. पाटील 10 दिवस उपोषणाला बसले त्यांनी 20 दिवस उपोषणाला बसायचं होतं आणि मराठा समाजासाठीची याची एकनिष्ठता यांनी सिद्ध करायची होती. परंतु हिने असं काही केलेलं नाही. आपण जर याचे सगळे बाईट आणि व्हिडिओ पाहिले ते सगळे ओबीसी समाजाच्या पेजवरून पब्लिश होऊन राहिलेले आहेत बहुतांशी व्हिडिओ. तर माझी ओबीसी बांधवांना पण हात जोडून विनंती आहे हा गद्दार खंडू अजय हा जर मराठ्यांचा नाही झाला तर ओबीसींचा होणार आहे का. ह्यो स्वतःच्या काही स्वार्थासाठी काही स्वतःच्या मतलबासाठी हा फुटला आणि मराठ्यांच्या विरोधात गेला तर ओबीसी समाजाचं कधी होणार आहे. हा कोणाचंच होऊ शकत नाही. गद्दार लोक हे कोणाचेच होऊ शकत नाही. आपले ओबीसी समाजाचे आपले वाद नाही हे तात्विक वाद आहे. आज उद्या आरक्षणाचा निकाल मिळणार आहे त्यानंतर ओबीसी मराठा सगळे भाऊभाऊचे एकत्र राहणार आहे. परंतु गद्दारांना ज्यांनी शरण दिली हे इतिहासात कधीच पुसले जाणार नाही
आणि गद्दार लोकांचा शिक्काही कधी पुसल्या जाणार नाही. हा गद्दार कोणाचा होऊ सुद्धा शकत नाही. तर माझी मीडियाच्या वतीने या खंडूला आजयाला हे का तू मराठ्यांसाठी आंदोलन का नाही करत आहे? तू मराठा चळवळीत काम करत होता ना, तर मग तिकडे फुटून गेल्यावर तू फक्त पाटलांच्या विरोधात बडबड करतोय. तू मराठ्यांच्या विरोधात आरक्षणासाठी पुढचं आंदोलन का नाही करत आहे? जे महाराष्ट्र सरकारने शब्द दिला सगळे सोयऱ्याचा, त्या सगळे सोयरे शब्दासाठी तू भांडत का नाही? आणि तू ते फक्त सांगतोय बंद खोलीत चर्चा झाली. कोणते बंद खोलीत चर्चा झाले? पाटलांनी जे पाटलांचा पहिल्या दिवशी मुद्दा होता, आज मी पाटलांचा तोच मुद्दा आहे. पाटलांनी मुद्दे सोडले का? पाटलांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला का? पाटलांनी खासदारकी आमदारकी घेतली आणि सगळं आंदोलन हे केलं, संपवलं? तर तू कोणत्या पुराव्याने म्हणतोय का पाटील मॅनेज झाले? पाटील कुठं मॅनेज झाले? पाटील स्वतः जीवाची बाजी लावत आहेत. पाटील इतर नेत्यांसारखे लोकांना पुढं करत नाही, ते स्वतः पुढं होतात. ते ह्या लढाईचं नेतृत्व ते स्वतः त्यांनी हातात घेतलेले. पाटील स्वतः उपोषण करून राहिलेत. पाटील स्वतः आमरण उपोषण करतायत. पाटील स्वतः सालीन पण काढून टाकतायत. आणि जर असं काय असेल तर मग पाटील नेमके कसे मॅनेज झाले? पाटलांनी आमदारकी पत्रात पाडली का पुढं 50-100 कोटींची प्रॉपर्टी घेऊन ठेवली? कसे मॅनेज झाले? आणि जर प्रॉपर्टी घेतली असती तर आंदोलन संपलं नसतं का? तू कोणत्या याच्यावर हे आरोप करतोय 10 वेळा का पाटील मॅनेज झाले? त्यामुळं या खंड्याच्या आरोपांना बाजारात 1 रुपयाची किंमत नाही. पाटलांनी आंदोलन सोडलं असतं, काही झालं असतं तर मग आपण या गोष्टी समजू शकलो असतो. आणि आज सांगतोय माझ्याकडे 4 महिन्यापासूनचे पुरावे, याच्यातच याची एक मराठा समाजाप्रती असलेली एक निष्ठता सिद्ध होते. जर आज 4 महिन्यापासून आंदोलनात येत होतं की पुरावे गोळा करायला येत होतं. आज सरकारने पाठवलेला एक दूत आहे, हा फक्त पुरावे गोळा करायसाठी येत होता. कोणी फुटाफूट होती का? ते फुटाफूट करायसाठी येत होता. त्याच्यामुळं आणि सरकारने जेव्हा जरांगे पाटलांविरुद्ध माणसं उभा केले, 2-3 दिवस पाहत आहे, खंडू उर्फ अजय बारसकर यांनी जरांगे पाटलांविरोधात एकदम खालच्या लेवलला जाऊन खोटे स्टेटमेंट दिलेले आहे. आता जर आपण हे सगळ्या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर हा अजय बारसकर हा राहणारा नगर शहरातला आहे. हा बऱ्याच वेळा आपल्या काही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झाला होता. हा सहभागी फक्त याच्यासाठी झाला होता का इथल्या खबरा काढायच्या आणि त्याचे जो कोण मालक लोक असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. आता या सर्व कारणांमुळे आम्हाला ते सगळं तो जे काही वागतो आणि आमचं आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करतोय, या कारणांमुळे आम्ही त्याला इथून यायला बंदी केली होती आणि आमच्या आंदोलनातून त्याची हकलपट्टी केली होती. याचे रिपोर्ट आम्ही वारंवार जरांगे पाटलांपर्यंत पोहोचवलेले होते. हा दरवेळेस आंदोलनात आला का याचा सगळ्यात मोठा मुद्दा असा होता का जरांगे पाटलांना आंदोलनाला विरोध करायचा का जरांगे पाटील सगळ्या मराठा नेत्यांना विरोध करून राहिले. जर मराठा नेता संपला तर आपण सगळेजण पैसे कसे कमवणार? ह्या मराठा नेत्यांमुळं आज आपला रोजगार चालू आहे, कुठं ना कुठं पैसा भेटतोय. जर हे मराठा नेत्यांच्या विरोधात जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवलं नाही तर हे मराठा कार्यकर्त्यांमध्ये बेरोजगारी, या कारणांमुळं तो आमच्या जरांगे पाटलांच्या नगरच्या आंदोलनातून सर्व मुलांना फितवत असेल आणि त्यांना आंदोलनापासून परावृत्त होण्यासाठी तो मुलांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत होता. पण या मानसिकतेला कोणी बळी पडलं नाही. जेव्हा आमच्या निदर्शनास ह्या गोष्टी आल्या, ओबीसीतून आरक्षणाला सुद्धा तो विरोध करायचा, मराठा नेत्यांच्या आंदोलनाला सुद्धा हा मराठा नेत्यांच्या विरुद्धच्या आंदोलनाला विरोध करायचा. हा जेव्हा माईकवर बोलायचा तेव्हा त्याचं रूप वेगळं असेल आणि जेव्हा माईक सोडून खाजगीत बोलायचं तेव्हा त्याचा चेहरा वेगळाच असायचा. ॲक्टिंगमध्ये खरं तर ऑस्कर पुरस्कार याला द्यायला पाहिजे, कारण माईकवर बोलताना हा असं दाखवायचं याला मराठा समाजासाठी खूप तळमळ आहे आणि मराठा समाजासाठी काम करण्याची खूप इच्छा आहे. आपण याचे सगळे आंदोलनं सगळी बाईट पाहिली तर त्याच्या मागं उभे असणारे 5 जणांचं बी तो नाव सांगू नाही शकत. हा फक्त जिथं आंदोलन चालू आहे तिथं जाणार, माईक घेणार आणि स्वतःची पोळी भाजणार. त्या पोळीच्या जेव्हा तो बाहेर ब्लॅकमेलिंग, खंडण्या वगैरे हे जे काम असेल ते करत राहणार. गोलेगाव गावातून सुद्धा जो तिथं राहतो तिथं सुद्धा त्याचं आजपर्यंत हे काही कीर्तन झालेलं नाही. नगर शहरात सुद्धा त्याचं कधी कीर्तन झालेलं नाही, कारण इथं नगर शहरात त्याला जनसामान्य लोकांमध्ये काही एक किंमत नाही. आता त्याचा पुढचा मुद्दा राहिला, मी पाटलांच्या टीममध्ये होतो. हा खूप वेळा त्यांनी ओरडू सांगितलं तर मी पाटलांच्या टीममध्ये होतो आणि पाटलांच्या टीममध्ये काम करत होतो. तर हा पाटलांच्या टीममध्ये नव्हता, नगरच्या टीममध्ये नव्हता. जर हा पाटलांच्या टीममध्ये असता तर ज्या दिवशी पाटलांनी त्याची हकलपट्टी केली स्टेजवरून, तेव्हा तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये तो 10 वेळा सांगतोय मी अजय बारसकर इथून आलोय, मी अजय बारसकर तिथून आलोय. हे त्याला सांगावं लागलं. जर पाटलांच्या टीममध्ये असतं तर त्याला ओळख द्यावं लागली नसती ना.
तर पाटील त्याला ओळखत असतील. पाटील त्याला एवढेच ओळखते जेवढे आम्ही नगरच्या मराठा क्रांती मोर्चाने पाटलांना त्याची जी निरोप पोहोचवलेला आहे का हा गद्दार आहे, हा आपल्या इथं फोडाफोडी करतोय, आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पूर्ण आंदोलनाची प्रक्रिया पाहिली तर अजय उर्फ खंड्या बारसकर हा पूर्ण आंदोलनात कोणत्याच प्रक्रियेत नाही. आम्ही त्याला प्रक्रियेत सामावूनही घेतलेलं नाही, कारण याचं पूर्वापार इतिहास आहे. फक्त जायचं स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थपोटी फोडाफोडी करायची. जेव्हा आदिलशाही मुघल सैन्य बी महाराष्ट्रात स्वराज्यावर चालून येत होते तेव्हा सगळेच मराठी एकनिष्ठ नव्हते. काही मराठी वतनाच्या लाभेपोटी किंवा अजून काही लाभेपोटी हे आदिलशाह मुघलांच्या सैन्याला विकले जायचे. त्यातीलच हा एक अजय उर्फ खंड्या आहे. हा मराठ्यांचे आंदोलन फोडण्यासाठी सरकारला विकलेला गेलेला हा खूप मोठा प्राणी. याची नगरच्या न्यूज चॅनलला एक ओळीची बातमी कधी लागत नाही. आज याची बातमी आपण पाहिलं तर अर्धा एक तासाचा हा लाईव्ह घेतोय. हा कोणत्या बेसवर लाईव्ह घेतोय? हा इतका मोठा सुद्धा नाही. मग याचं लाईव्ह दाखवण्यामागं कोणती छुपी ताकद काम करते आणि याला असं कोणता मोठा फायदा आला का ज्यातून लाईव्ह घेतोय.